नमस्कार, मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नागपंचमीची तयारी कशी करायची, त्यासाठी काय काय साहित्य लागेल आणि आपल्याला मार्केटमधून काय काय आणावं लागेल। चला तर बघूयात। सुरुवातीला आपण इथे बघतोय देवासमोर आपण रांगोळी सुरुवातीला काढलेली आहे। त्यानंतर दूध साखर एका वाटीमध्ये घेतलेलं आहे। यानंतर आपण अशा पद्धतीचा जो श्रावण महिन्यातला जो पूजा करण्यासाठीचा कागद मिळतो तो आपण बाजारातून आणायचा आहे आणि त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे। त्यासाठी सुद्धा काय काय आपल्याला लागेल तर इथे आपण बघतोय या तबकामध्ये फुलं ठेवलेली आहेत। तबकामध्ये कापूस वस्त्र घेतलेली आहेत, तसंच विड्याची 5 पानं। त्यानंतर आपण ही कापूस वस्त्र जी आहेत ती आपण तयार आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। हीच कापूस वस्त्र घरीही आपण करू शकतो। इथे आपण बघतोय अशा पद्धतीची कापूस वस्त्र आणि हे फुलवाती अशा बाजारात विकत मिळतात। तसंच इथे आपण तुळशीला सुरुवातीला आपण पहिले हळद कुंकू लावून पूजा करायची आहे। इथे फुलवाती या साजूक तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत। यानंतर अशा पद्धतीने आपण काही उदबत्त्या मार्केटमधून आणून ठेवू शकतो। यानंतर हा जो कागद आहे श्रावणातला त्याची सुरुवातीला पूजा करायची आहे। सुरुवातीला रांगोळी काढून अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे, समई लावायची आहे। यानंतर रांगोळी आपण इथे काढलेलीच आहे अशा पद्धतीने। यानंतर आपण बेल तयार ठेवायचं आहे, तसंच आपण फुलवात तुपामध्ये घालून ठेवलेली आहे। नैवेद्यासाठी इथे दूध साखर एका वाटीमध्ये घेतलेली आहे। तसंच विड्याच्या पानामध्ये आपण इथे हळकुंड, सुपारी, खोबरं, गुळ खोबरं, तसंच हे सगळं आपण बदाम वगैरे काढून ठेवलेलं आहेत। तसंच पत्री आपण इथे लावणार आहोत, पत्री वाहणार आहोत, त्यासाठी आपण इथे पत्री काढून ठेवलेल्या आहेत। या कागदाला श्रावण महिन्यातल्या या कागदाला खूप महत्त्व आहे। याची सुरुवातीला पूजा करायची आहे। यासाठी आपण इथे निरांजन, तुपाचं निरांजन लावलेलं आहे, दूध साखरेचं नैवेद्य दाखवलेलं आहे। इथे तुपाची फुलवात जी लावलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं पत्री, फुलं, हळद कुंकू, अक्षदा असं तयार करून ठेवू शकतो। जिवंतिका पूजन झाल्यानंतर आपण फुटाणे, लाह्या याचं नैवेद्य दाखवून आपण नागपंचमीची पूजा पूर्ण करू शकतो। कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।